नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 9 कार्बनी संयुगे याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण महारेणू व बहुवारिके या घटकांचा अभ्यास करणार आहोत। चला तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता महारेणू या पाठाच्या म्हणजे काय तर बघा, या पाठाच्या सुरुवातीस आपण पाहिले की ज्ञात कार्बनी संयुगांची संख्या सुमारे 10 दशलक्ष इतकी मोठी असून त्यांच्या रेणू वस्तुमानांची व्याप्ती 10चा पहिला घात ते 10चा 12वा घात इतकी विशाल आहे। मोठे रेणू वस्तुमान असलेल्या रेणूंमधून घटक अणूंची संख्या खूप मोठी असते। लक्षावधी अणूंपासून बनलेल्या प्रचंड कार्बनी रेणूंना महारेणू असे म्हणतात। हे बहुवारिक या प्रकारात मोडतात। आणि नैसर्गिक महारेणू म्हणजे काय आहेत? पॉलिसॅकराइड, प्रोटीन व न्यूक्लिक ॲसिड हे नैसर्गिक महारेणू म्हणजे जीवसृष्टीचे आधारस्तंभच आहेत। स्टार्च व सेल्युलोज ह्या पॉलिसॅकराइड संयुगांपासून आपल्याला अन्न, वस्त्र व निवारा मिळतात। प्रथिनांपासून प्राण्यांच्या शरीराचा मोठा भाग बनतो, तसेच त्याचे चलनवलन विधीत शारीरिक प्रक्रिया प्रथिनांमुळे होते। न्यूक्लिक आम्लामुळे रेणू पातळीत अनुवंशिकतेचे नियंत्रण होते। रबर हा आणखी एक प्रकारचा नैसर्गिक महारेणू आहे। आता मानवनिर्मित महारेणू म्हणजे काय तर प्रथमतः रबर व रेशीम यांना पर्याय शोधण्याच्या हेतूने प्रयोगशाळेत व कारखान्यात महारेणूंची निर्मिती झाली। आजमितीस जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मानवनिर्मित महारेणू उपयोगात आहेत। कापूस, लोकर, रेशीम ह्या नैसर्गिक धाग्यांप्रमाणेच लांबीच्या दिशेने मजबूती असणारे मानवनिर्मित धागे, रबरचा स्थितिस्थापकता हा गुणधर्म असणारे इलॅस्टोमर, ज्यांपासून पत्रे, नळ्या, असंख्य प्रकारच्या वस्तू तसेच पृष्ठभागांवर द्यायचे लेपन ते प्लॅस्टिक ही सर्व मानवनिर्मित महारेणूंची उदाहरणे आहेत। नैसर्गिक व मानवनिर्मित महारेणूंची संरचना अनेक लहान घटक एकमेकांना नियमित पद्धतीने जोडून तयार होते, त्यामुळे महारेणू हे बहुवारिक असतात। बहुवारिके लहान घटकाच्या नियमित पुनरावृत्तीने तयार होत असलेल्या महारेणूला बहुवारिक म्हणतात। ज्या घटकाच्या नियमित पुनरावृत्तीने बहुवारिक बनतो त्या लहान घटकाला एकवारिक असे म्हणतात। ज्या अभिक्रियेने एकवारिक रेणूंपासून बहुवारिक तयार होते त्या अभिक्रियेला बहुवारिकण असे म्हणतात। अल्किन ह्या प्रकारच्या एकवारिकांना जोडून बहुवारिक बनवणे ही बहुवारिकणाची एक महत्त्वाची पद्धत आहे। उदाहरणार्थ पॉलिएथिलीनचे संश्लेषण पुढील प्रमाणे होते, म्हणजे आकृती 9.26 मध्ये त्यांनी तक्ता 9.26 मध्ये त्यांनी दाखवलं आहे। आणि सोबतच मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी बहुवारिके तक्त्यात दिली येतात। तो तक्ता आहे 9.27। हे पॉलिएथिलीनचे संश्लेषण, एथिलीन एकवारिक म्हणजे हा सिसिक म्हणजे कार्बन बंध हे दुहेरी बंधाने जोडलेले असतात, हायड्रोजन त्यांना जोडलेले असतात याप्रमाणे। आणि त्याचं बहुवारिकण होतं ते पॉलिएथिलीन, याप्रमाणे ते एकेरी बंधामध्ये ते होतं। आता इथे हे 9.26 हे फक्त एक त्यांनी दाखवलेली अभिक्रिया आहे। तक्ता हा 9.27 आहे। आता हे तक्ता बघा 9.27 विविध बहुवारिके व त्यांचे उपयोग। त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला बहुवारिकाचे नाव दिले आहे, घटक एकवारिक आणि त्याचं रचनासूत्र दिलेलं आहे, बहुवारिकाचे रचनासूत्र दिलेलं आहे आणि उपयोग दिलेला आहे, कशासाठी ते वापरतात। तर एक उदाहरण बघूयात आता आपण। पॉलिएथिलीन, तर एथिलीन हे घटक एकवारिक आहे, त्याचं रचनासूत्र आहे CH2 दुहेरी बंध CH2। त्याचे बहुवारिकाचे जे रचनासूत्र आहे ते याप्रमाणे इथे त्यांनी दिलेलं आहे। आणि त्याचा उपयोग पिशव्या आणि खेळाडूंचे कपडे हे बनवण्यासाठी होतो। त्याचप्रमाणे पॉलिस्टायरीन, पॉलिव्हायनाइल क्लोराईड म्हणजे PVC म्हणजे आपण ते PVC पाईप असतात किंवा इतर ते पिशव्या वगैरे, दरवाजातील पायपुसणी, हॉस्पिटलमधील रक्तपिशवी तसेच नळ्या यांच्यासाठी ते वापरतात। तर त्याची पण इथे आपल्याला त्यांनी रचनासूत्र एक घटक एकवारिक त्याचं बहुवारिकाचं रचनासूत्र इथे त्यांनी दिलेलं आहे। इथेही ते 6 उदाहरणं त्यांनी आपल्याला याप्रमाणे दिलेली आहेत। आता निर्लेप भांडीचं टेफ्लॉन असतं, तर टेफ्लॉनमध्ये टेट्राफ्ल्युरो एथिलीन म्हणजे CF2 डबल बॉन्ड CF2 हे इथे त्याचं बहुवारिकाचं रचनासूत्र आहे। ते निर्लेपची भांडी म्हणजे जसं तवा, कढई, त्याच्यानंतर पॅन असतात आपण जे उत्तप्प्यासाठी, म्हणजे त्याची विविध जे काय भांडी आहेत ती त्या ह्याच्यापासून बनवली जातात।
आणि पॉलीप्रॉपिलिन म्हणजे प्रॉपिलिन म्हणजे CH3 एकेरी बंध CH दुहेरी बंध CH2. त्याचं इथे आपल्याला त्यांनी बहुवारिकाचं रचनासूत्र दिलं आहे. तर ह्याचा वापर आपल्याला इंजेक्शनची जी सिरिंज असते तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे आणि टेबल आणि खुर्च्या यामध्ये हे वापरतात. तर वरील उदाहरणांमधील बहुवारिके ही एकाच एकवारिकाच्या पुनरावृत्तीने बनलेली आहेत. त्यांना समबाहुवारिके म्हणजे होमोपॉलिमर्स म्हणतात. दुसरा प्रकार हा 2 किंवा अधिक एकवारिकांपासून बनलेल्या बहुवारिकांचा असतो. त्यांना सहबहुवारिके असे म्हणतात. उदाहरणार्थ पेट म्हणजे PET म्हणजे पॉलीएथिलीन टरथॅलेट. बहुवारिकांच्या संरचनावरील उदाहरणांप्रमाणे रेषीय असतात किंवा शाखीय व जलीय सुद्धा असतात. एकवारिकांचे स्वरूप व संरचनेचा प्रकार यानुसार बहुवारिकांना विविध प्रकारचे गुणधर्म प्राप्त होतात. नैसर्गिक बहुवारिकांच्या संघटनांबद्दल व संरचनेबद्दल आकलन हे त्यांचे विघटन घडवून आणल्यावर झाले. प्रमुख नैसर्गिक बहुवारिकांचे संघटन पुढील तक्त्यात दिले आहे. बघा तक्ता 9.28. त्यामध्ये बहुवारिक एकवारिकाचे नाव आणि त्याचा आढळ म्हणजे ते कुठं सापडतं ते दिलेलं आहे. तर पॉलिसॅकॅराइड म्हणजे हे बहुवारिक आहे. त्याचं एकवारिक आहे ग्लुकोज. त्याचा आढळ होतो स्टार्च आणि कर्बोदके. त्यानंतर बहुवारिक आहे आता ग्लुकोज आपल्याला कशात स्टार्च म्हणजे आपण बटाटा वगैरे हे जे स्टार्चचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये हे आपल्याला मिळतं. त्यानंतर सेल्युलोज त्याच्यामध्ये पण सेल्युलोज हे बहुवारिक आहे. एकवारिकाचं नाव आहे ग्लुकोज आणि त्याचा आपल्याला म्हणजे ते सापडतं कुठं तर ते लाकडात सापडतं म्हणजे वनस्पतींच्या पेशी भित्तिकांमध्ये ते असतं. त्याप्रमाणे प्रथिने म्हणजे प्रोटीन्स म्हणजे अल्फा अमायनो ॲसिड ते कशात असतात तर स्नायू, केस, विकर, अंडे, त्वचा याच्यामध्ये ते आपल्याला मिळतं. DNA म्हणजे न्यूक्लियोटाइड डायबो ऑक्सी रायबोज फॉस्फेट ते गुणसूत्रात आपल्याला मिळतं. RNA न्यूक्लियोटाइड रायबोज फॉस्फेट ते पेशीतील केंद्रक आणि पेशीद्रव्यात आपल्याला मिळतं. आणि रबर म्हणजे आयसोप्रॉपिन म्हणजे CH2 दुहेरी बंध C एकेरी बंध CH आणि दुहेरी बंध CH2 आणि इकडे ह्या Cला पुन्हा एक एकेरी बंध CH3 म्हणजे रबराच्या झाडाचा चीक जो असतो तो हे रबर ते आयसोप्रॉपिन त्याच्यामध्ये त्याला नाव दिलेलं आहे त्या चिकाला आयसोप्रॉपिन. तर आता ही जे डोके चालवा ही जी प्रश्न आहेत ते तुम्ही स्वतः आता प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे आपण इयत्ता 10वीमधला आपला हे जे प्रकरण आहे 9 कार्बनी संयुगे ते आपला अभ्यासून पूर्ण झालेलं आहे. त्यातल्या डोके चालवा वगैरे हे जे प्रश्न आहेत त्याच्या थोडे सांगा पाहू वगैरे याच्या आधारे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे शिकवलेलं लक्षात आलेलं असेल. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघत जा. नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन व्हिडिओंच्या वेळेवर मिळत जातील. तर आता आपण आज इथेच थांबूयात. नमस्कार, धन्यवाद.